हॅलो, हाय, नमस्कार. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऋतू अँड मम्माज व्लॉग. तर मी आज तुमच्यासोबत माझी मॉर्निंग रुटीन कशी असते तर हे शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर आता सकाळीचे 5:45 ते 6च्या दरम्यान मी उठून जाते आणि उठल्यानंतर मग थोडा वेळ गॅलरीत जाते. तर इथं पाहू शकता तुम्ही, मी कपडे काही रात्री काढले नाहीत, कारण काल आमच्याकडे खूप पाऊस झाला, मग कपडे सुकले नाहीत, त्यामुळे मग मी रात्री कपडे काही काढले नाहीत. तर सकाळी उठल्याबरोबर असं छान असं गॅलरीमध्ये आल्यानंतर व्ह्यू पाहायला भेटतो. आणि मग ब्रश करण्याच्या अगोदर ही माझी दररोजची सवय आहे की मी 1 ग्लास पाणी थोडंसं कोमट करून पिते. तर तांब्याच्या भांड्यातलं पाणी सकाळी कोमट करून पिणं खूप आरोग्यासाठी लाभदायक असतं. तर आता थोडंसं मी पाणी कोमट केलं आणि ते पाणी मी आता इथं पित आहे. तर आपली दररोजची नित्यनेमाची सवय म्हणजे आपल्याला मोबाईल सकाळी उठल्याबरोबर तर लागतोच. तर मी इथं पाणी पीत मोबाईल चेक करते आणि मग सकाळी थोडेसे हनुमान चालीसा असेल, स्वामींचा तारक मंत्र असेल, तर या गोष्टी मी हळू आवाजात लावून मग ते ऐकत माझं काम चालू असतं. तर आता पाणी पिऊन झालं, लगेच मी फ्रेश होऊन येते. तर फ्रेश झाल्यानंतर मग मी लगेच ब्रश वगैरे करते. तर आता माझं ब्रश वगैरे झालेलं आहे. मी सकाळी फक्त थंड पाण्याने चेहरा धुवून घेते आणि त्यानंतर सुरू होते माझी क्लिनिंगची रुटीन. तर रात्री मी सर्व म्हणजे किचन क्लीन करून ठेवलेलं असतं, त्यामुळे किचनमधील काही पसारा वगैरे मला आवरायचा नसतो. आणि सकाळी फक्त मला आवरायचं असतं ते म्हणजे हॉल, कारण हॉलमध्ये रात्री आम्ही खूप वेळ इथंच टीव्ही पाहणं किंवा आमची म्हणजे पिल्लूसोबतची मस्ती, त्याची खेळणे इकडे तिकडे पसरलेले असतात. तर ते सकाळी उठल्यानंतर मला ठेवायला लागते. तसे तर मी रात्री आवरतेच, परंतु कधी उशीर झाला तर मग ते राहतं. तर आता मी सगळा हॉल अगोदर सगळा पसारा आवरून घेते आणि सोफा वगैरे थोडासा झटकून पण घेते. कार्पेट काढणं असेल तर त्या गोष्टी मी पहिलं करून घेते. त्यानंतर मग टी व्ही क्लीन करणं, टी व्हीचा टेबल असेल तो पुसून घेणं, कारण या गोष्टी सकाळी केल्यानंतर दिवसभर काही म्हणजे काम करायची वेळ येत नाही आणि सकाळी खूप घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं. तर या गोष्टी मी थोडंसं सकाळी करते. तर या गोष्टी सकाळी जर आपण आवरल्या तर दिवसभर आपलं घर पण फ्रेश राहतं आणि आपण पण फ्रेश राहतो. मग सगळी क्लिनिंग वगैरे डस्टिंग झाल्यानंतर मी सगळ्या घरामध्ये झाडू मारून घेत आहे.
तर इथं माझी सकाळची जी क्लिनिंग असते ती सर्व गोष्ट आवरलेली आहे आणि त्यानंतर मग फरशी थोडीशी वाळल्यानंतर मग त्यावरती कार्पेट ते टाकणं, तर हे सगळं मी करून घेते सकाळीच. आणि त्यानंतर मग आंघोळीला जायच्या अगोदर माझं काम असतं ते म्हणजे बेसिन क्लीन करणे किंवा बाथरूम क्लीन करणे. तर एक दिवस एक म्हणजे दररोजची दररोज पण क्लिनिंग होतेच, नाही तर मग एक दिवशी बाथरूम आणि एक दिवस बेसिन असं माझं चालू असतं. तर आता बेसिनची वगैरे मी क्लिनिंग करून घेते. तर आंघोळीच्या अगोदर केल्यानंतर मग आंघोळ झाल्यानंतर खूप फ्रेश वाटतं. तर आता इथं माझी बेसिन क्लीन करून घेत आहे मी. आणि इकडं मी आंघोळीसाठी पाणी पण ठेवलेलं आहे त्याबरोबरच. तर आपल्या बायकांचं असं असतं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला काय काम करायचं ह्याची लिस्ट आपल्या डोक्यामध्ये तर तयार असतेच. तर आता तुम्ही इथं पाहू शकता माझं पूर्ण घर छान असं क्लीन झालेलं आहे सकाळी सकाळीच. तर असे सकाळी जर सगळं आवरून झालं तर मग घरात पण एकदम पॉझिटिव्ह आणि आपल्याला पण खूप छान असं फ्रेश फील होतं. तर यावेळी ऋतू झोपलेला असतो त्यामुळे मग मी पटपट काम असं आवरून घेते. गॅलरी पण क्लीन करून घेतली. तर इथं माझी आंघोळ वगैरे झालेलं आहे आता. आणि आंघोळ झाल्यानंतर सकाळची जी माझी स्किन केअर रुटीन असते ती मी करते आणि त्यानंतर लगेच मग मी देवपूजा करून घेते. तर देवपूजा दररोजचे दररोज मी देवांना आंघोळ वगैरे घालणं ते माझ्याच्याने होत नाही खरं सांगायचं म्हटलं तर. तर मी फक्त देवांना काल जी फुलं ठेवलेली असतात ती फुलं उचलणे, दिवा लावणे, अगरबत्ती लावणे, रांगोळी काढणे या गोष्टी मी दररोजचे दररोज करत राहते. तर इथं माझे तेच चालू आहे. सकाळी मग मी फुलं वगैरे काढली, दुसरी फुलं देवांना ठेवली आणि हळदी कुंकू देवांना लावणं, स्वतःला लावून घेणं, अगरबत्ती लावणं आणि स्वामींचा जो तारक मंत्र आहे तो मी म्हणत असते आणि मग अगरबत्ती ते लावून ठेवते, रांगोळी काढते. या सर्व गोष्टी मी सकाळी देवपूजेच्या करते. तर ही देवासमोर काढलेली रांगोळी किती वेळ राहील हे माझं काही दिवसभर फिक्स नसतं. कारण मग ऋतू इथं आला तर तो पहिल्यांदा तर देवासमोरची रांगोळी मोडूनच टाकतो. तर त्याच्या उठायच्या अगोदर मी रांगोळी वगैरे काढते, पण तो उठल्यानंतर मोडतोच. तर हे घरात तर चालूच असतं. लहान मुलं म्हटलं की अगो सगळ्या गोष्टी तर येणारच. त्यामुळे जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील असं काही माझं नसतं. तर मी आता माझी पूजा वगैरे सर्व झालेलं आहे आणि ऋतू पण आणखीन झोपलेलाच होता. तर पूजा झाल्यानंतर माझं काम असतं ते म्हणजे आता मी नाश्ता बनवणार आहे. तर सुरुवातीला मी उठल्याबरोबर म्हणजे मिस्टर उठल्याबरोबर मी त्यांना चहा देते. तर इथं चहा ठेवते आणि चहा झाल्यानंतर दोघं पण आम्ही थोडासा एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतो. कारण ऋतू उठायच्या अगोदर फक्त तेवढाच वेळ आमच्या दोघांना एकमेकांसाठी भेटतो. तर असा एकमेकांसाठी टाईम तर काढलाच पाहिजे आपण. तर आता इथं दोघांसाठी माझा चहा पण तयार झालेला आहे आणि चहा झाल्यानंतर आम्ही थोड्याशा गप्पा मारत बसतो आणि मग गप्पा मारत मारत मग चहा पण पितो छान. चहा सकाळी आणि हिवाळ्यात तर अद्रकचा चहा भेटला तर खूप छान वाटतं आणि एकदम थंडी आहे त्यात गरमागरम चहा, मग काही बोलायलाच नको. तर आता इथं माझा चहा तयार झालेला आहे आणि नाश्त्यासाठी तर आज मी बनवणार आहे पोहे आणि मग नंतर पण आमचा एक वेळेस चहा होतोच. तर चहा घेतल्यानंतर मग मी पटकन अशी पोह्यांची तयारी करून घेतली. तर आता तुम्ही इथं पाहू शकता मी सर्व पोहे बनवण्यासाठी सर्व साहित्याची तयारी करून घेतली. शेंगदाणे पण थोडेसे भाजत ठेवलेले आहेत आणि इथं छान असे आपले पोहे तयार झालेले आहेत. तर तुम्ही सर्वजण नाश्त्यासाठी या. तर खरंच खूप छान आणि टेस्टी असे पोहे झाले होते. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.